व्हिएतनाम जे जाऊन आलाय ना तो. गेटवे ऑफ इंडिया. कसे तुम्ही मजेत नाही होप मजेत असाल. चला आज आम्ही चाललोय मुंबई फिरायला. माझ्या बरोबर आहे माझा भाचा पुतण्या आणि सगळे मुंबई फिरायला चाललोय. तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. काय बोलतो? अहो ते याला फॅमिली स्टारला आपण त्याला बुक करून टाक ना. आता तुला आला का रे? हा आला. हे दोघं नुसते रील्स टाकण्याच्या भानगडीत आहे. व्हायरल व्हायचं आपल्याला नुसता दुरावा करायचा. तुमचे थोडे पांढरे झाले केस. नाही माझं जेवण आहे अजून ना. पाहता आम्ही डायरेक्ट मुंबईला पोहोचलो. हे बघा वानखेडे स्टेडियम बाहेरून दाखवतो मी तुम्हाला. ही चालली ट्रेन आणि समोरून पण ट्रेन येते. आणि हे बघा हे दोघं पण गेट मध्ये उभे नाही बरोबर. आणि बघा वानखेडे स्टेडियम जवळून मित्रांनो कसं मस्त मोठं वानखेडे स्टेडियम आहे. इथंच सगळ्या मॅचेस होतात. तू गेलाय कधी? जाऊन आलाय ना तो. मित्रांनो मी पोहोचलोय आता चर्चगेट स्टेशनला. जस्ट उतरलोय. बघा लोकल मध्ये होता मी आणि मी चाललोय आता बघण्यासाठी काहीतरी म्हणजे काहीतरी बघू असं की जे आनंद होईल मला बघून. कारण की हा पण लई दिवसानंतर आलाय आमच्याकडे. याला पण लई इच्छा होती यायची. चला कोण मित्र भेटतं का बघू आणि जाऊ पुढे. मी आता आलोय चर्चगेट स्टेशनच्या बाहेर. आम्ही इथून जाणार आता सीएसटी ला. 112 नंबरचा बस स्टॉप आहे बघा इथं. इथून आम्ही पुढे जाणार आणि बघणार. असा ना नाही तसं नाही आता बस मध्ये इथून 12 रुपये लागतात. 112 नंबरची बस आहे. तिथून आम्ही गेटवे ऑफ इंडियाला चाललोय डायरेक्ट आता. राजमार्ग समोर मागे फिरायचं. आज नुसतं फिरायचंय काहीच काम नाहीये. म्हणजे आता वाजले 4:30 तर मी 5-5:30 पर्यंत फिरणार. तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया पण दाखवतो. मुंबई दर्शन समजा म्हणजे जे जे स्पॉट भेटलं आम्हाला बघायला. नाही बोल रे का तू घाल रे राजा. आता डायरेक्ट शर्ट चेंज करण्यात आलंय. नाही आता बस आम्ही चाललो आता डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया. चेंजिंग बघा बाहेरचा नजारा पण तुम्हाला दाखव थोडा जेवढा कव्हर होईल तेवढा. कारण की लई दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आता अंदाज पर्यंत. बघा तिथे ट्रॉफिक केली आम्ही उतरलो आता बस मधनं. आणि बघा हे ओबेरा हॉटेल केवढं जंक्शन हॉटेल आहे ना. हा लय भारी वाटतं इथे येऊन. मुंबईत आलं की खरंच भारी वाटतं. आम्ही चाललोय पुढे. चला रे मित्रांनो पटापट आलो मी गेटवे ऑफ इंडिया. जो बघा किती गर्दी आहे. जो मात एकदम लोक गर्दी करताय. फुल गर्दी आहे. बघा सगळ्याकडे गर्दी आहे. हे गेट ऑफ इंडिया आहे. गेटवे ऑफ इंडिया. आम्हाला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला माहिती आहे पण तरी पण बघा मजा वाटते ना. आपलं कर्तव्य. हा बघा ज्याला वाटलं त्याने बघावं. नाही वाटलं नका बघू. आम्ही ते असंच फिरतोय तिघ जण. कारण की आम्हाला काही त्याच्यात नवीन काही वाटत नाही. म्हणजे मी लय वेळ आलो इथं. हे बघा ही आहे आणि ही आहे ओबेरा हॉटेल. किती मस्त सुंदर. तर तुम्हाला मुंबईचा समुद्र दाखवतो. समुद्र आता समोर होते बघा. आणि समुद्राकडे चाललोय. नाही जहाजमध्ये नाही बसायचं. डायरेक्ट उरणला. हा मग उरण इथून अलिबाग उरण सगळ्या बस हे असतात सीट. म्हणजे त्यांचं टायमिंग असतो सकाळचा. आम्हाला तिथं एक वेळ अलिबागला पण जायचं आहे. असा व्ह्यू आहे बघा मित्रांनो. आणि मी काय ते बघा एक चायनीज आहे. काय हे माहीत नाही परंतु लोक गर्दी करतायत. कोण आहे ते? नाही चलो ठीक आहे. आपलं गेटवर हे बघूया. आणि लोक तिथे गर्दी करतायत. मला माहित नाही काय करतायत.
परंतु मी आलो इथं, मला लय आनंद वाटतोय, कारण की मी लय वर्षानंतर मुंबई फिरायला आलो आहे. कमीत कमी 2-3 वर्ष झाले असतील मुंबईतच राहतो, पण मुंबई गेट ऑफ इंडिया बघायला येत नाही लवकर. काही लोक काय घेतात बघू. डायरेक्ट मस्त धुरा करून टाकले मित्रांनो. खूप छान आहे मित्रांनो, आणि गर्दी पण खूप आहे बघा. हे बघा सगळ्याकडे लोक दिसत आहेत, आणि भरपूर लोक इथं व्हिजिट देण्यासाठी येतात, बाहेरून पण येतात आणि फॉरेनमधून पण येतात. आणि आम्ही पण महाराष्ट्रातून आलो आहे, म्हणजे महाराष्ट्रातून राहतो, त्यामुळे आम्ही वसईला यायला मला 2 तास लागतात. परंतु मी आज एक इच्छा झाली, माझा भाचा आहे हा आलेला होता, म्हणून आम्ही म्हटलं याच्याबरोबर गेट ऑफ इंडिया बघावी आणि तुम्हाला पण दाखवावी, म्हणून इथपर्यंत आलो. तर बघा मित्रांनो, म्हणजे त्या जुन्या काळामध्ये तेव्हापासून ही वास्तू तशी बघा मित्रांनो. आणि बघा समोरच हॉटेल ताज आहे आणि ओबेरा हॉटेल आहे. मला माहित नव्हतं, हे पण माझ्या मित्राने सांगितलं की ओबेरा हॉटेल म्हणून आणि ताज हॉटेल बघा किती सुंदर दिसतंय. मग मी तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप छान असं हॉटेल आहे. दिसला त्याचं काहीतरी अकाउंट होतं, ते बघण्यासाठी ती गर्दी झालेली होती. आता राजने सांगितलं बघा, राज त्याचे व्हिडिओ पण बघतोय. म्हणजे इथं कोण येईल सांगता येत नाही. आणि बघा कपल्स कसे मस्त फोटो काढतात. जो इथं फोटो काढण्यासाठी खास येतो. आम्हाला तर फोटोची एवढी काही इच्छा नाही, परंतु आम्ही फोटो काढलेत तसे, काल फोटो काढलेत, बट आता फक्त जस्ट फिरण्यासाठी आले आपण. मग फिरण्यासाठी म्हणजे कसं असतंय, घरी पण करमत नाही, म्हणून यावं फिरावं कुठेतरी. मला वाटत होतं माझ्या ओमला पण आणावं, परंतु ओमला काही आणलं नाही. राजने टी शर्ट घेतलाय बघा, किती सुंदर टी शर्ट आहे. बॅक फिर बघा, भारी ना मित्रांनो. बघा कसे मस्त आता इथे बोटिंग पण करू शकता तुम्ही. हे बघा कशा छोट्या बोट, छोट्या बोटिंग आहेत. म्हणजे हे नवीनच झालंय आता. म्हणजे इथून बोटिंग साठी तुम्ही जाऊ शकतात. ऑर्डर पण राहते का? ऑर्डर जर ऑर्डर केले ते सजवता शिप. कोणतं हे बोटिंग का? हे बोटिंग सजवता. हे आता नवीन तयार झालंय. मला रेट काय माहित नाही, पण आम्ही जाऊन बघू खाली काय रेट आहेत. तर छान असे फोटो पण काढले त्यांनी, मीच काढले माझ्यासाठी स्वतःसाठी. याने काही काढले नाही. आमचा राज बघा कुठे गेलाय तो बघा, तेव्हा समोर आमचा राज उभा आहे. तो समुद्राचा म्हणजे घेतोय, म्हणजे समुद्र कसा आहे काय तो बघण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही फक्त इथं फोटोशूट करतोय आणि व्हिडिओ पण काढतोय कुठं. आवडल्यास व्हिडिओ बघा, कमेंट पण करा का. म्हणजे एवढ्या लांब आलोय मी मुंबई फिरायला. मी 2 वर्षानंतर आलोय इथं. मला लय वाटत होतं की जावं म्हणून. आज खास राजमुळे मला यायला भेटला. राज तुला कसं वाटतंय खरं मुंबईत येऊन? मुंबईला आता काय फर्स्ट टाइम आलोय मी इकडं. फर्स्ट टाइम आलाय म्हणजे आमच्या जोडीलाच फर्स्ट टाइम झाला तुझा. म्हणजे तुला पुन्हा यावंच वाटेल? पुन्हा म्हणजे आता इथून जायची इच्छा होत नाही, पण जावं लागेल ना, कारण की कॉलेजमुळे नाही का. हा तुझ्या याच्यात सकाळी सुट्ट्या लागल्या की परत जाऊ आपण. याच्यात सकाळी आईने फोन केला होता की राजला पाठवा म्हणून, कारण की त्याचं कॉलेज आहे, तो पण जाणार आहे. सीएसटी त्याला गाडी आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा मी भेटतो. कुठे जातो कुठे फिरतो ते बघू. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकतात, खूप मोठा समुद्र आहे. असा भूमी समुद्र आहे हा मुंबईचा. आणि इथंच सगळे लोक म्हणणे का मूड ऑफ झालाय काय तुझा? त्याला शर्ट नाही आवडला. शर्ट नाही आवडला राजा? चांगला नाही आहे. लोकल घेतला म्हणून वाटतंय. लोकल कसलं रे, ब्रँडेड आहे बाई. आणि ते हे नाही का, राजने शर्ट घेतलंय मस्त, त्याला 700 रुपयात पडलंय शर्ट. आवडलंय त्याला, पण नाटक करतोय. बघा लोक कसे बोटीतून येत आहेत मित्रांनो. बघा बघा बोटी कशा भारी आहेत. याच्यामध्ये फिरावंच वाटतं, परंतु आता काय करणार, नाहीला मी आम्हाला वेळ होऊन जाईल जायला, त्यामुळे आम्ही फिरू शकत नाही. किती वाजले? आता वाजलेत 5 वाजलेत. 5ला 10 मिनिटं कमी आहेत. मग माझी ट्रेन जाईल ना 6:15ची. 6:15 ना, अजून पण अर्धा तास फिरू इथं. मस्त मुंबई फिरायला आम्हाला एक व्यक्ती भेटली आणि आम्ही त्याचा व्हिडिओ पण घेतला आहे. व्हिएतनामचा आहे, थायलंड मध्ये. तर तो आमच्याशी बोलला पण, आणि त्याची थोडे शब्द आम्हाला कळत होते काय बोलत होता. आता त्याने आमच्या चॅनलचा फोटो पण काढला आणि आम्ही त्याचं चॅनल पण घेतलंय की कोणत्या नावाचं चॅनल आहे म्हणून. मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दाखवणार की आम्ही कोणाला भेटलोय. आम्हाला लय भारी वाटलं. म्हणजे कसं माहिती का, बाहेरच्या देशातून कोणी माणूस येतो ना इथं, आणि त्याच्याशी आपण जेव्हा प्रेमाने बोलतो ना, जेव्हा आपण प्रेमाने बोलतो ना या माणसाची, त्या माणसाला खूप भारी वाटतं. तो एकदम हॅपी होता. आनंद एवढा भारी होता ना, तर खूप म्हणजे. तू फोटो काढला का त्याच्याबरोबर? याने काही फोटो काढला नाही. तू रे याची पण काही इच्छा दिसत नाही फोटो काढायची, त्यामुळे आम्हाला लय भारी वाटलं. आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा, आम्ही काय काय नवीन बघतो ते तुम्हाला पण दाखवू. मित्रांनो आमचं भरपूर फिरून झालंय, म्हणजे फिरलो काही नाही, फक्त इथं व्हिडिओ काढतच होता मी. त्याला मी गर्दीमध्ये जातो. आता बघा तुम्हाला दाखवतो लोक किती येतात इथं. म्हणजे जो तो इथं फक्त फोटो काढण्यासाठी, तो बघा जो तो फक्त फोटो काढण्याच्या याच्यात व्यस्त आहे.
कोणाला काही फोटोचा नाद आहे तर कोणाला व्हिडिओचा नाद आहे तर कोणी फिरण्यासाठी येते. मुंबई सिटीच अशी आहे की लोक फक्त मजा मारण्यासाठी येतात इथं आणि मी मजाच मारण्यासाठी आलोय आज. खरंच राजा राष्ट्र दररोज मुंबई येतो राज कंटाळला आहे आज त्याला काही फिरावं असं वाटत नव्हतं. मित्रांनो आम्ही आता बघणार समुद्राच्या साईडला. हे बघा गेट वे ऑफ इंडियाच्या जवळून एकदम भारी वाटतंय आणि तुम्हाला वरती काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तुम्ही वाचून घ्यावा. तुम्ही वाचून घ्यावं काय लिहिलंय तर. खूप गर्दी आहे अजून म्हणजे संध्याकाळचे 5 वाजले तरी पण लोक संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी करतात इथं. आम्हाला त्या मरीन लाईनला पण जायचं होतं परंतु आता वेळ होऊन जाईल कारण की 5 इथं वाजल्यानंतर पुढे कसं जायचं तो प्रश्न आहे. त्यामुळे इथं मी थोडंफार फिरतो आणि इथून पुढे मी इकडे जाणार. बघा गेट वे ऑफ इंडिया. गेट वे ऑफ इंडियाच्या बॅक साईडला आलो. हे बघा बॅक साईड कशी दिसते भारी आणि बॅक साईडला पण भरपूर गर्दी आहे तशी. आणि बघा जहाज दिसत आहेत पुढून तिकडनं जास्त वाटतात ना. हा पण हे पण बॅक साईड म्हणजे तिथून ती साईड आणि ही साईड सारखी तिथं लोक बसण्यासाठी जागा आहे मस्त. तिथं फक्त उभा राहतो माणूस. त्या साईडला मी तिथे होतो. काम कसं असेल हा तेव्हाच्या काळातलं काम. मग त्या काळात तर मला बघून भारी वाटतंय आणि हवा पण मस्त लागते इथं गारगार. तर चला मित्रांनो मी आता निघतो कारण की वेळ झाला आहे. जहाज ह्या दुर्बिणा ठेवल्यात बघा इथं जहाज बघण्यासाठी. राजला झाला इथं राजला 20 रुपये तो बोलतो 20 रुपये खर्च करून जहाज बघतो म्हटलं किती गेलं तरी आपले जे डोळे बघतात त्याच्यापेक्षा दुसरं काहीच बघू शकत नाही. त्याला नाही मी OnePlus मध्ये झूम करून दाखवलं की बघ बाबा झूम मध्ये काय दिसतं म्हणून. राज नाराज झाला का तू? राज नाराज झाला नाही पण 20 रुपये त्याला घालवण्यापेक्षा काय मतलब नाही ना. फक्त तेवढं 2 मिनिटासाठी बघणार आणि नंतर अरे दूर दिसत ते तिथे खडलं तेव्हा ते दुर्बीन नव्हती आपल्याजवळ. हा मग ते सेम दुर्बीन ना काय फरक नाही. काय नाही काय काय माहिती का त्या जहाजा बघण्याचा इंटरेस्ट नाही. जहाज मध्ये फिरायचं 40,000 रुपये काहीतरी पर 4 ते 5 दिवसाची ट्रिप आहे. माहिती वाचली एक राजा आणि एक राणी आली होती ऑक्टोबर 20 मध्ये बनवली आणि ते म्हणजे आगून त्यांनाच बनवलं होतं इकडून. गेटातून गेले बघा नजारा इथून नजारा बघा. मोठ्या गोष्टी ऐकून मला लय मोठं मोठं वाटतंय. राज काहीतरी सांगतो राज काहीतरी ऐकतो त्यामुळे त्या गोष्टी एकदम भारी वाटतंय. लय भारी बोलला. लोक पण लय गर्दी करतात इथं बघण्यासाठी. मला असं वाटतं बघा सगळे कॅमेरावाले पण इथं तुम्हाला जर फोटो काढायचे असतील तर कॅमेरावाले फोटो पण काढून येतात. 30 रुपयामध्ये फोटो भेटतो काढून. बघा म्हणजे त्यांचा एक व्यवसायच आहे हा. त्यामुळे ज्याचा त्याचा जो तो बिझनेस करत असतो. आम्ही काही फोटो काढले त्यांचे मोबाईल आहेत. मोबाईल प्रत्येकाचा आहे आता. ब्लॅक कलरचा माणूस आहे तो एक ब्लॉगर आहे. कोणता ब्लॅक वाला कुठे दिसतोय तो ब्लॉक काढायचा. कोणतरी माणूस दिसतोय वरती यांना मला तर काही दिसत नाही. तिथे तिकीट किती असतं आता डायरेक्ट इकडून जाऊ सर. हा तिकडून डायरेक्ट CST तिकडून डायरेक्ट टप्पा डायरेक्ट घरी टप्प्याचं एकच काम म्हणजे आता याला CST स्टेशनला सोडणार. हा काय बसणार तू ट्रेन मध्ये बसणार नाही रेल्वेमध्ये. हा रेल्वेमध्ये बसणार. हा ट्रेन मध्ये बसणार नाही. हा रेल्वेमध्ये बसणार आहे. रेल्वेमध्ये बसून काय करशील मग बोर होशील तू 3-4 तास तास घरी रिटर्न कर राजा. हा अरे तिथे जाऊन काय करणार आहे. मम्मी शिव्या घालून हा याची शिवा घालायची वेळ आली आता. चला आम्ही निघतो आता इथून. जरा एक भेटलेला मित्र आहे फोटोग्राफर. मी त्याला म्हणलो की AI चा जमाना चालू आहे आणि AI च्या जमान्यात कोणी फोटो घेतं का. पण त्याचं वाक्य बघा काय म्हणतात. तुला काय वाटतं घेतं का लोक फोटो घेतात. व्हिडिओ काढताना मराठीतूनच काढा. मराठी तुम्हाला बघून मस्त वाटलं असेल तर आम्हाला कमेंट करा. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला मुंबईतला कोणता पार्ट दाखवायचा कोणत्या स्पॉटवर जायचं. बोलले ह्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज आणि 1 लाख कमेंट येऊ द्या. आम्ही ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊ अजून काही. हा आंब्यांच्या घरातले टूर करून देऊ आम्ही नाही परंतु हॉटेलमध्ये समोरच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊ म्हणजे जाऊ 100%. तुम्हाला मधला ब्लॉग काढून दाखवणार आणि हिंदी मधला पण ब्लॉग लवकरच येईल. आम्ही हिंदीमध्ये पण ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय. आमची हिंदी पण चांगल्या प्रकारे मी ग्रो करतोय त्यामुळे हिंदी पण ब्लॉग येणार आहेत परंतु अजून नाही. त्याच्या समोरच महाराजांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा स्थापित केलाय बघा.
आणि तो बघून मनाला लय भारी वाटतंय. तो बाबा पण गेट ऑफ इंडिया बघायसाठी आले आहेत बघा. वय मॅटर करत नाही मित्रांनो, तुम्हाला मनात इच्छा आहे ना तुम्ही कुठेही जा कुठेही फिरा आणि फिरत राहा. आता इथं खूप जास्त गर्दी झाली, मला वाटतं वगैरे माहित नाही, पण मी तिथे जाऊन बघतो. खूपच अशी गर्दी झाली बघा. काय आहे बघूया. मला तर वाटतं ट्रिप आहे वाटतं पोरांची, शाळेची पोरं कॉलेजची पोरं आहेत. हा ग्रुप फोटो घेत आहेत ते सगळे बघा. ग्रुप फोटोची 10 झाली पोरांची सगळ्या बघा. हे शाळेचं जीवन आहे मुलांचं. म्हणजे सगळे मित्रमैत्रिणी आले आहेत सहलीमध्ये आणि मस्तपैकी हे करतायत, म्हणजे एन्जॉय करतायत पोरं आणि फोटो घेत आहेत. तर त्याला मी स्वामी विवेकानंदांचा एक मस्त स्टॅच्यू आहे इथं, तो पण दाखवतो तुम्हाला. आज लागलाय वडापावच्या लाईन मध्ये. त्यानं काहीतरी फ्रँकी आणि वडापावचं ऑर्डर केलंय, त्याचा पण व्हिडिओचा नाम चालू आहे बघा. मित्रांनो या पेजला फॉलो करून घ्या, कारण की आता याच्यावरती नवीन नवीन व्हिडिओ पडणार आहे. मित्रांनो मुंबईचा वडापाव, मी पण वडापाव खाऊन बघतो आज. आता सीएसटीला आता याला सोडायचंय आणि दोघांनी फ्रँकी घेतली आणि मी वडापाव खाल्ला, तुम्हाला दाखवलं. हा बघा फ्रँकी खातोय. काय आवडते का फ्रँकी? चांगली आहे. तर चला मित्रांनो मी जातो आता. बस पण आहे समोरच्या साईडला आणि बघा लाईन किती मोठी आहे, त्यामुळे बसने जायला काही मला वाटत नाही की बसने जावं म्हणून. तर मी टॅक्सी बघून येतो, टॅक्सीने तिथे जाऊया, कारण की टॅक्सी भेटल्यानंतर पुढच्या म्हणजे मला प्रवास लवकर होईल, कारण की याला लवकर जायचं. 6 वाजताची गाडी आहे. तर चला आम्ही आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट सीएसटीला. मी पोहोचलो आता सीएसटीला बघा. सीएसटीचं भलं मोठं स्टेशन आहे तिथं. आता याची गाडी आहे, त्याला जायचंय नाशिकला, त्यामुळे मी आता सीएसटीला आलोय. आता याची गाडी कुठं आहे ते बघायला लागेल. 17 नंबर प्लॅटफॉर्मला आहे. 17 नंबर प्लॅटफॉर्मवर मला जायचंय. तर चला मित्रांनो मी आता चाललो डायरेक्ट स्टेशनला. समोरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून बोर्ड दिसत आहे तुम्हाला, बघितलं असेल. भरपूर लोक ब्लॉग बनवतात, तसं मी पण बनवलंय आज. मित्रांनो याची पंचवटी एक्सप्रेस आहे, 12 नंबरची एक्सप्रेस करायची याला. तर जरा मी आता त्याला सोडतो. ती गाडी लागली बघा तिकडे, भेटली बघा गाडी त्याची. बघा ही गाडी उभी आहे राजची. मग मी आता हा आणि राज जातोय आता. बाय. भेटतो मग नंतर भेटू मग आपण. कधी भेटशील पण? आता पुढच्या महिन्यात भेटू. आता कधी येतो राज काही माहित नाही, पण जरा बरं वाटतंय, म्हणजे वेगळं वेगळं वाटतंय थोडंसं की राज चाललाय म्हणून आमचा आरामांना. आणि मी फर्स्ट टाइम एवढ्या दिवसानंतर कोणाला तरी सोडायला स्टेशन पर्यंत आलोय, कारण की माझ्या इथून स्टेशनला डायरेक्ट रेल्वे नाहीये, कारण की वेस्टर्न लाईन पडल्यामुळे आणि ही सेंट्रल लाईन आहे. तर आम्ही आज स्टेशनला आपण आलो आणि आपण सोडलं. चला मित्रांनो राजला करूया बाय बाय. आरामात जा का? फोन कर घरी गेल्यावर. चला मित्रांनो आम्ही चाललो आता घरी. राज गेला आणि एक राज माझ्या जोडीला आहे. निदान आता मस्त वरती आणि आता राजला काही माहिती नाही मला. मित्रांनो रात्रीची मुंबई खायला घेतल्या आहेत मस्त 2 भेळ, राजला एक मला एक. एकदम मस्त वाटतंय. या व्ह्यू बघता बघता मी भेळ खातोय. तर चला मित्रांनो मी आता निघण्याचा प्रयत्न करतो घरी, कारण की खूप वेळ झाली आहे आणि आता वाजले 6:30. आम्हाला घरी पण पोहोचायचंय. आम्हाला इथून 2 तास लागतात घरी जायला. मित्रांनो बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशनचा व्ह्यू आहे मुंबईच्या. बघा त्याच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, हे बघा किती सुंदर अशी बिल्डिंग आहे. अशी व्हिडिओ काढलेत, फोटो काढलेत, मस्त स्पॉट आम्ही चाललोय आता घरी, कारण मला लोकल आहे 7 वाजता, त्यामुळे मला लवकर जावं लागेल. सुरुवातही आम्ही मुंबईतच केली होती आणि आजचा ब्लॉग एंडही आम्ही मुंबईतच करतोय, कारण की आता बॅटरी झाली लो आणि 5% बॅटरी, त्यामुळे ब्लॉग काही निघणार नाही. त्यामुळे चला पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन असंच काहीतरी नवीन स्पॉट बघायला, कुठेतरी फिरायला. तर तुम्ही आम्हाला कमेंट करत राहा कुठं फिरायचं, काय फिरायचं, मग सांगत राहा, आणि ज्याच्या स्पॉटला फिरत राहू. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा मित्रांनो, आणि आम्हाला सबस्क्राईब, आमच्या चॅनलला मेन सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्रिप्शन वाढत नाहीये मी, त्यामुळे जरा नाराजी आहे. त्यामुळे चला आता पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन, तोपर्यंत बाय. गेटवे ऑफ इंडियाला तर मला हे जपान, व्हिएतनाम
व्हिएतनामचे माणसं भेटलेत आणि त्यांच्यानी म्हणजे त्याची भाषा आम्हाला काही कळत नाही, परंतु त्यांच्याशी बोलले. त्यांचं चॅनल पण आहे, मी चॅनल खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि तुम्ही ते बघा आणि त्यांना सबस्क्राईब पण करा, आम्हाला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.